रामकृष्ण रूप पाहता रोज रूप पाहता रूप पाहता रोज रूप पाहता रोज सुखदानो साधनी सुखदानो साधनी तुहारी आवाज कमी करा. पतिव्रते जैसा भ्रतर प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतर पतिव्रते जैसा भ्रतर प्रमाण महानारायण दैसा महानारायण पतिव्रते जैसा भ्रतर पतिव्रते
जैसा प्रसार प्रमाण महानारायण तैशा महानारायण तैसा महानारायण तैसा सर्व भावे दोध्यावडे धन सर्व भावे दोघ्यावडे सर्व भावे दोध्यावडे सर्व भावे दोघ्यावडे महानारायण तैशा महानारायण तैसा महानारायण तैसा कामने कविध धारी मन कामने कविध धारी मन सदा वाचुन मेले सदा वाचुन सर्व भावे दोध्यावडे सर्व भावे दोघ्यावडे सर्व भावे दोध्यावडे सर्व भावे दोघ्यावडे महानारायण तैशाप महानारायण तैसा महानारायण तैसा कुमार कुमारी पतिव्रते जैसा तर प्रमाण पतिव्रते जैसा तर प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा तर प्रमाण पतिव्रते जैसा तर प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण महानारायण तैसा परी महानारायण तैसा आवडे सर्व भावे सर्व भावे
पती करते दैसा अवतार प्रमाण नारायण तैया परी नारायण तैया परी सर्व भावी लोभ्या आवडे दान सर्व भावी लोभ्या आवडे दान नारायण तैच्या परी नारायण दैच्या परी सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे नारायण तैया परी नारायण तैया परी
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अम्मा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्यावडे हे धन, अम्मा नारायण तैशा परी, तुका मनी कविद झाले मन, विठ्ठला वाचून नेने तुझे, सर्व भावे लोभ्यावडे हे धन, अम्मा नारायण तैशा परी, विठ्ठल समाचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विनायकं गुरुनौमि साखरी नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरी वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, थोडा माहिती विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्तये, सोनो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा, निसंग जे संमती, पुण्य श्लोकची वारकरी संप्रदायाचा अध्वर्यू करा शुभतो, ऐशा संतवरा सदा शुभ करा, दांडी करा वंदितो, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेम स्वरूपिणी, नामदेवंच दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्ती देहु क्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं, पांडुरंगा करो प्रथमं, पांडुरंगा करो चरण संतानिया, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अम्मा नारायण तैशा परी, सर्व भावी लोभ्यावडे हे धन, अम्मा नारायण तैशा परी. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन विषय करता निवडलेला अभंग, ईशमान्य जगमान्य देवमान्य, तपश्चर्यात्मक भूमिका प्राप्त करणारे, मंगलमय जीवन जगण्याची क्रिया प्राप्त असणारे महान वैष्णव. विष्णुरयं यथा श्री तस्मात् वैष्णव उच्यते. आज्ञानी जीवाला कलियुगात कर्तव्यनिष्ठा प्राप्त करणारे, देहनिवासी वैकुंठवासी जगाचे उद्धारक, तुमचे आमचे मायबाप,
वंश परंपरा दासबी अंकित तुका मोकरीत लाज कोणा या परंपरेमध्ये नितांत सेवा धर्माचरण करणारे जगद्गुरु तुकोबारा त्यांचा गाथेतील एक रूपक प्रकरणातला आणि एकनिष्ठता आणि अनन्यता या माध्यमामधून केलेलं चिंतन विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये अंतिम अवस्था प्राप्त होण्याकरता आणि सुख मिळण्याकरता साध्य साधन करण्याकरता काही पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे जीवनात. नंतर करायची बाबा ते आता राहू दे नंतर चला बसा 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 विठ्ठल पराकोटीची एकनिष्ठता आणि अनन्यता जीवनात सुखाची व्यापकता प्राप्त करण्याकरता आणि समाधानाची पूर्तता करण्याकरता संपूर्ण समाज आज पंचविषयाच्या दरबारात अडकलेला आहे. त्याकरता समाधान कुठे मिळावं हे माध्यम एकनिष्ठता आणि अनन्यता या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक जीवाला सुखाची आवड आहे. सुख आवडतं प्रत्येकाला, पण सुखाचं साधन आवडत नाही. दुःख कोणालाच आवडत नाही. थोडं अलीकडे जवळ झालं हे सगळं असं काय दुःख आवडतच नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. मजलागी दुःख व्हावी ऐशी कोणी भावे ना जीवी न वांछिता दुःख पावे न येणे संभवी स्वतंत्रता. दुःख नाही आवडत आणि सुखाची आवड प्रत्येक जीवाला आहे. यावरच मृत्यू लोकात जन्माला आलेल्या आणि मग त्या सुखासाठी काही पर्यायी मार्गाची आवश्यकता आहे. म्हणून त्या माध्यमातून रूपक या प्रकरणातला महाराजांनी दोन दृष्टांतासह अभंगाची निवड केली. वस्तुस्थिती आपण जर त्याचा विचार केला तर महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यामधून एकनिष्ठता वर्णन करतात. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामधून अनन्यता निर्माण करतात आणि अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामधून जीवनात प्राप्त झालेली अनुभूतीची कल्पना स्पष्ट करतात. विठ्ठल कारण सामान्य जीवाचे अनुभव आणि संतांचे अनुभव नेमके काय विशेष लक्षात घ्या. सामान्य जीव सुद्धा अनुभवीच आहे आणि संत सुद्धा अनुभव आहे. संतांना अनुभव आहे. कारण अनुभव हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. अनुभवाशिवाय कोणीच नाही. विचार करा, त्या माध्यमामधून अनुभवाची गरज आहे आणि त्याच नैमित्तिक माध्यमामधून एकनिष्ठता आणि औपचारिकता माध्यमामधून या कार्यक्रमाचं आज आयोजन आहे. ते काय लग्न विधी नाही काय देव काढले त्या माध्यमामधून सहज आपलं थोडं चिंतन. मला अभंगच निवडायचा घ्यायचा होता थोडा काय ज्ञानोबाचं वर्णन फार गोड केलेले महाराजांनी. येवोनी वराडीने बैसल्या टेकी तो नवरा नाही ओळखी मी कवनाची मज सांगा कोणी वराड आली या वराडीनी वराड नोही स्वप्नगी माई नाही का. पण ते आता तांत्रिक अडचणीमुळे थोडं आपलं थोडं मोकळं चिंतन करायचंय आणि थांबायचंय. विठ्ठल एकनिष्ठता आणि त्याच माध्यमातून देव कार्य या परंपरेमध्ये यांच्या समाधान महाराजांचे हरिभक्तीपरायण त्यांच्या परंपरेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन असतं असं मला कळालं. त्याच माध्यमातून ही एक नामसंकीर्तन कीर्तन रूपी सेवा आहे. त्याच कीर्तनाला उपस्थिती आदरणीय महाराज आज उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. समोर बसणारे संपूर्ण प्रतिष्ठित
भाविक भक्त कीर्तनकार महाराज मंडळी, आमचे सज्जन महाराज भागवतकार सर्वच जण उपस्थित आहेत. महाराज परमस्नेही संपूर्ण गायनाचार्य एक होनी बळी रे ऐका सर्वच जण आता उद्धव महाराज सर्वच जण आहेत बघा. सर्वांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी नतमस्तक होतो. मृदंगाचार्य त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही समोर बसणारे भाविक भक्त माता भगिनी, या सप्ताहात या कार्यक्रमाचं आयोजन कार्यकारिणी संपूर्ण समिती मंडळ आणि त्याच कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती संकल्पित वेळेत अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जीवनामध्ये साध्य साधन हे तर महत्वाचं आहेच, त्याच्यावर मी जास्त प्रकाश टाकणार नाही. कारण साध्याचा परिचय नसला तर साधन उपयोगाचं नाही. म्हणून एक रूपक या प्रकरणातलं थोडस. रूपक म्हणजे काय? एक अलंकार आहे. हा शब्द अलंकार, रूपक अलंकार, अर्थ अलंकार. जसे अलंकार आहेत व्याकरणामध्ये, तसा एक रूपक अलंकार आहे. रूपक या शब्दाचा अर्थ काय? तत्वज्ञानाच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर उपमान आणि उपमेय याचा अभेद करून जी कल्पना करून वर्णन केल्या जातं त्याला रूपक म्हणावं. तसं हे पतिव्रतेच्या बाबतीत आणि लोभी माणसाच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबारायांनी दोन दृष्टांतासह हे रूपक तयार केलेले. आता अनेक रूपकात अभंग आहेत, लक्षात घ्या. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. कुळदेवी हे रूपक नाही का त्या ठिकाणी. तर त्याच पद्धतीनं रूपक म्हणजे काय की कीर्तनकाराला, संत साहित्य कीर्तनकाराला अभंग कीर्तनाला सोपा व्हावा म्हणून काही संतांनी त्या कार्यक्रमाची किंवा वाङ्मयाची निर्मिती केली नाही. महाराज काय अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतील. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, किंवा गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजेरी. हे रूपकच आहे, लक्षात घ्या. संताबद्दल गंगेचं रूपक केलंय नाही का. पतिव्रतेबद्दल आता तुकोबारायांनी हे काय केलं? रूपकच केलंय. लक्षात घ्या. लोभी माणसाकरता एक रूपकच केलेलं आहे अभंगाचं. तर त्याकरता आता मोठं त्याचा वाचार्थ लक्षार्थ लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे. काय संक्रांतीच्या दिवशी माझं एका गावात कीर्तन होतं. 14 जानेवारी आठवलं म्हणून सहज आठवलं उद्धव महाराजांना अभंग निवडला. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेली एका स्नानेची खुंटली, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. अभंग निवडला. एक जर मला म्हणला महाराज बरं झालं आज तुम्ही संक्रांतीचाच अभंग घेतला. मी म्हणलं अरे बाबा अभंग संक्रांतीचा नाही, काय संक्रांतीचे शब्द अभंगात. अभंग संक्रांतीचा नसतो, तसा अभंग लग्नाचा नाही. हा काय लग्नाचा आणि या अभंगाचा अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त रूपक त्या ठिकाणी पतिव्रतेच या एकनिष्ठते करता अनन्यता साधण्याकरता महाराजांनी या ठिकाणी अभंगात केलेलं आहे. विठ्ठल तेच साध्य करण्याकरता जीवनामध्ये साधनाचा उपयोग होत असतो. लक्षात घ्या. आणि साधन जर करायचं असलं तर त्याकरता एकनिष्ठता आणि अनन्यता प्राप्त असणं गरजेची. अनन्यता पाहिजे आम्हाला जीवनात आणि एकनिष्ठता असणं गरजेचं आहे. कारण हे दोन्ही जर नसल्या तर संपूर्ण क्रिया व्यर्थ आहेत. लक्षात घ्या. कारण जीवनामध्ये साध्यच कळालं नाही, साध्याचा परिचय जर नाही आम्हाला तर साधनाविषयी चर्चा निरर्थक आहे. आचार्यांनी खरगोड वर्णन केलेलं एका ठिकाणी. कोहम कदविदम जातम कोवे कर्ताश्य विद्यती. कदविदम जातम कोहम. काय मी नेहमी मला सांगा वाटतं की 4 गोष्टी कळणं खरंच जीवनातल्या फार महत्वाच्या आहे. काय की मी कोण आहे, मी सध्या कुठं आहे, मला कुठं जायचं आणि कसं जायचं हे कळणं गरजेचं आहे. कारण साध्यच जर कळालं नाही तर साधनाविषयी चर्चा निरर्थक ठरल्या जाते, ती क्रिया व्यर्थ आहे. लक्षात घ्या.
मग या अभंगाची पार्श्वभूमी त्याच माध्यमामधून जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली आहे. एक 2 दृष्टांतासह अभंगाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. एक एकनिष्ठता आणि दुसरी अनन्यता. आता एकनिष्ठता आपल्याला कशानं प्राप्त होईल तर भक्तीच्या अनुषंगानं त्या भक्तीच्या बद्दल आपण थोडं चिंतन करणार आहेत आणि अभंगाची भूमिका पाहणार आहे. वस्तुस्थिती मला एक सांगायचं लक्षात घ्या की भक्ती भक्ती जे आपण म्हणतो ते भक्ती म्हणजे काय नेमकं भक्ती नाही का. आता हे कीर्तन भक्तीचे की नाही काय कीर्तन भक्तीचे. देवाचं नामचिंतन करणं भक्तीचं स्वरूप आहे. मग भक्ती आपण जे करतो त्या भक्तीचं साध्यच जर आम्हाला कळालं नाही तर भक्ती हे साधन फलश्रुतीदायक होईल का नाही होणार. मग त्याकरता भक्तीचं स्वरूप कळणं गरजेचं आहे. तत्वज्ञानामध्ये भक्ती भक्ती कशाला म्हणलेलं आहे नेमकं ऐका थोडं चिंतन. तर वस्तुस्थितीत ज्ञानोबारायचा जर आपण विचार घेतला तर ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरी मध्ये कशाला भक्ती म्हणलेले. ज्ञानोबारायने फार एका ठिकाणी गोड वर्णन केले. ये रवी तिजी ना चौथी पहिली ना सरती माझी सहज स्थिती भक्ती नाम. ये रवी तिजी ना चौथी पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबाराय भक्ती कशाला म्हणतात की जी सहज अनुसंधान प्राप्त झाली किंवा ऐका सहज स्वरूप स्थिती आता या नाव भक्ती. ज्ञानोबाराची भाषा आहे ही सहज अनुसंधान प्राप्त झालेली जी आम्हाला आहे त्याला ज्ञानोबाराय भक्ती म्हणतात. तेच आता भक्तीचं स्वरूप पुन्हा आचार्यांना विचारलं. महाराज भगवत पूज्यपाद आद्यगुरु शंकराचार्यांना विचारलं तुम्ही भक्ती कशाला म्हणता. ज्ञानोबाराय तर म्हणतात की सहज स्वरूप स्थिती सहज स्वरूपानं प्राप्त झालेली ही भक्ती आहे. आणि मग तुम्ही आचार्यांना विचारलं तुम्ही भक्ती कशाला म्हणतात. आचार्यांनी सांगितलं आम्ही मोक्षाला भक्ती म्हणतो. पुरावा आहे का आहे. मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्ती नित्य भिदीयते. मोक्षाला भक्ती म्हणलेले आचार्यांनी विचार करा. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्ती नित्य भिदीयते. विवेक चूडामणी या ग्रंथात आचार्यांनी वर्णन केलेले. लक्षात घ्या भक्ती कशाला म्हणलेले आचार्यांनी मोक्षाला. ज्ञानोबारायांनी सहज स्थितीला भक्ती म्हणलेले. नाथबाबाला विचारलं हे शब्द जरी तुम्हाला कठीण वाटले जड वाटले ऐकायला ऐका. नाथ महाराजांना विचारलं महाराज तुम्ही कशाला भक्ती म्हणता. नाथ महाराजांनी सांगितलं त्यांनी एक गोड ओवी दिलेली लक्षात घ्या. अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती नामची तत्वता. नाथ महाराजांना विचारलं तुम्ही कशाला भक्ती म्हणता. नाथ महाराजांनी सांगितलं जिथं अखंड देवाचं भजन चालतं ना त्याला आम्ही भक्ती म्हणतो. चला तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्ही कशाला भक्ती म्हणता. तुकोबाराय म्हणले संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसाराची. तुकोबाराय म्हणले संसाराची माया संकल्पित करणं बस हीच देवाला भक्ती थोर आणि आवडती देवा. चला पदापदाचं चिंतन करणं थोडं कठीण आहे अशा वेळेमध्ये. असो वस्तुस्थिती पण थोडा भावार्थ आपल्याला करायचा अभंगाचा. मला एक सांगा की मग संकल्पावी माया संसाराची असं जर तुकोबाराय म्हणत असतील तर महाराज मग आम्ही संसार करावं की नाही असा प्रश्न निर्माण होईल. मला संसार करावे की नाही आम्ही मग संसारावर प्रेम ठेवावे की नाही. लक्षात घ्या मग संसार अनेक प्रमाण आपल्याला संत साहित्यात सापडतात. लक्षात घ्या संसारी असावी असोनी नसावी नाही का किंवा भजन करावी वेळोवेळा. आणि ज्ञानोबाराय म्हणतात असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र भारी बाया सदा. आहे
मला सांगा, गुरुवर्य महाराज म्हणायचे की संसारात राहूनच ती भक्ती करा. संकल्पित या शब्दाचा अर्थ संसारात पक्षी अंगणी उतरती एका दोरी राहती. हे दैत्य असावे संसारी, हे गोवरी प्राची पक्षी अंगणी उतरती एका दोरी राहती. दैत्य असावे संसारी, गोवरी प्राची मार्गी प्रमाणे लक्षात घ्या. महाराजांनी गोड प्रमाण दिलेले. पक्षी अंगणी उतरती नाथ महाराजांचं प्रमाणे एका गुंतोनी राहती. संसाराची मर्यादा सांगितलेली लक्षात घ्या. या ठिकाणी आमच्या माता भगिनी बघा, या अंगणात या परसात काय करतात की काहीतरी एखादं घोंगडीवर वाळवण नेऊन घालतात आणि वाळवण घातल्यानंतर एखादं काही समजा तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, काही जे असू द्या त्या ठिकाणी वाळत घालतात. आणि वाळत घातल्यानंतर ते आकाशाचे पक्षी, आकाशातले पक्षी काय ते दाणे टिपण्याकरता येतात. येतात की नाही? दाणे टिपण्याकरता येतात. मला सांगा, मग त्यांना जेवढं लागतं तेवढंच घेऊन जातात का काही पोते, कोठ्या, खताच्या थैल्या घेऊन येतात? नाही. ते का गुंतोनी राहती. गुंतोनी या शब्दात मर्यादा आली. लक्षात घ्या. तत्वज्ञानाच्या गुंतोनी हा शब्द कसा आहे? मर्यादित. लक्षात घ्या. ते का गुंतोनी राहती. मग काय करावं? कैशी असावी संसारी. जोपर्यंत प्रारब्ध निर्माण झालेलं आहे ना आपलं, तसं संसारामध्ये असावं. आणि एक दृष्टांत दिला नाथ महाराजांनी की आता तुम्ही जर एखाद्या बद्रीनारायणला किंवा केदारनाथला किंवा अजून एखाद्या द्वारकेला गेला आणि एक रात्रभर तुम्हाला एखाद्या धर्मशाळेमध्ये राहायचंय, विश्रांतीला मुक्काम करायचा आहे, एक रात्र फक्त. लक्षात घ्या. आणि मोठीच्या मोठी या मंडपापेक्षाही धर्मशाळा खूप मोठी आहे. आणि मग ती धर्मशाळा तुम्हाला एक रात्रभर विश्रांती घ्यायची आणि मग ती धर्मशाळा तुम्ही झोपण्यापुरती जागा झाडून काढताल का धर्मशाळा झाडीत बसताल? झोपण्यापुरती का धर्मशाळाच? नाथ महाराज म्हणजे वस्ती कर वस्त्या. वस्ती घरवस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला. कैशी असावी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. मग संसाराची माया संकल्पित करणं म्हणजे काय? संसारात कशाला म्हणलेले? ऐका, संसरती इति संसार. हा तत्वज्ञानाची भाषा आहे. मायेच्या अधिष्ठानामधून मिथ्या असणारा संसार हा सत्य वाटतो, त्याचं नाव संसार. आणि गुरुवर्य महाराज सांगायचे, पाठातून गुरुजी सांगायचे की संसार या शब्दाची त्यांनी फार गोड व्याख्या केलेली. नेमकं कशाला म्हणायचं संसार? शांतस्मरणीय गुरुजी म्हणायचे की ऐका, त्यांच्या भाषेत ते बोलायचे. संसार कशाला म्हणायचं? काय सगळ्याला सगळं कळत नाही. काय सगळ्याला सगळं कळत नाही. सगळं एकाला कळत नाही. एक सगळ्याला कळत नाही आणि एक एकाला कळत नाही. त्याचं नाव फाटका संसार. विठ्ठल आणि मग अशी संकल्प तुकोबारायांना विचारलं, तुम्ही भक्ती कशाला म्हणता? तुकोबारायांनी सांगितलं, संकल्पावी माया संसाराची, हीच थोर भक्ती आवडते देवा. चला, आणि मग त्या भक्तीच्या अनुषंगाने आपल्याला जायचंय. काही अजून तत्वज्ञानामध्ये भक्तीचे काही प्रकार आलेले, लक्षात घ्या. अजूनही काही भक्तीचे प्रकार आलेले. एक नंबर की अनन्यता, अनन्य ममता भक्ती एक. दुसरी अविच्छिन्न तन्मयता भक्ती दोन. आणि तिसरी आनंद रूपता भक्ती.
थोडं थोडं दिग्दर्शन दाखवतो वेळेअभावी. अनन्य ममता म्हणजे काय लक्षात घ्या. तत्वज्ञानाने विचार मांडलेला आहे, अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. इथं अन्याश्रयाचा त्याग केला की मग अनन्यता आहे का अनन्यता प्राप्त झाल्यानंतर अन्नाश्रयाचा त्याग आहे? नेमकं आता कसं लावायचे ऐका तर्क नाही का. अहो अनन्यता प्राप्त झाल्यानंतर अन्नाश्रयाचा त्याग होतो का अन्नाश्रयाचा त्याग झाल्यानंतर अनन्यता प्राप्त होती? इथं ज्ञानोबाची एक ओवी समर्पक आहे. ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती ते स्वयंभावे प्रगती प्रगट होय. आणि तुकोबाराचं एक प्रमाण आहे लक्षात घ्या. विषयी विसार पडिला निशेष विषयी विसार पडिला निशेष विषयी विसार पडिला निशेष विषयी विसार पडिला निशेष ब्रह्मरस सावला अंगी ब्रह्मरस सावला माझी मद झाली अनावर वाट माझी मद झाली अनावर वाट अंगी ब्रह्मरस समर्पक प्रमाण दिलेले. भक्ती कशाला म्हणावं? अनन्य ममता म्हणजे काय? विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशे नाही का. हे भक्तीचा प्रकार लक्षात घ्या. अनन्य ममता भक्ती अन्नाश्रयानाम त्यागो अनन्यता असं तत्वज्ञानाने विचार सांगितला. किंवा आम्हा विठ्ठल एकची देव नाही का. तुकोबाराय म्हणले की नाही हे राव घाची वाव आम्हा विठ्ठल एकची देव. मला सांगा चला वस्तुस्थिती भक्ती अनन्य ममता आहे. रामायण जर आपण बघितलं तर रामायणात एक गोड प्रसंग आलेला आहे. काय झालं की राम रावणाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी बरेच योद्धे प्रभू रामचंद्रानं त्या लंकेतले समाप्त केले. आणि मग लंकेत चिंता त्या ठिकाणी निर्माण झाली. अरे बाबा काय करावं आता. राम लंकेत चालून येणार शिखबंधन करून आणि आमचा निपात करणार विध्वंस करणार या लंकेचा या माध्यमामधून त्या ठिकाणी त्या लंकेत ती बातमी हे केली. आणि युद्धाच्या अगोदरच महाराज काय ते सैन्य सगळं मरू लागलं. युद्धाच्या आधीच सैन्य काय होऊ लागलं मरू लागलं. एवढ्यामध्ये एक जण म्हणला की बाबा आता दुसरा काही योद्धा शिल्लक आपल्याकडे दिसत नाही. एकच शिल्लक नाही. आणि मग पुन्हा समोरचा म्हणला अरे बाबा तसं काय म्हणतो तू योद्धा शिल्लक नाही म्हणजे काय म्हणजे आपल्या पक्षाकडून आहेत ना योद्धे शिल्लक म्हणजे कोण शिल्लक आहे. कटकट वाजते बाबा. मला आता याची फार अलर्जी झाली. विठ्ठल मला लाईन गेली की इतका आनंद व्हायला. आता त्या आमच्या भागवतात बरीच लोक मंडळी मी म्हणत असतो अलीकड सर का व्हायब्रेशन काय असतो थोडं मर्यादित थोडसा आवाज असल्यानंतर ती माधुर्य त्यातून निर्माण होते. नाहीतर मग त्याची विसंगती अरे 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 न पाहता थोडं हे होऊन जाते बघा. पण चांगलंय आणि असणं गरजेचंच आहे कारण सध्या काळाची गरजच आहे नाही का. आणि ते असणं गरजेचंच आहे बरं का. त्याच्याशिवाय जमणारही नाही. नाही तर उचलून ठेवता राहतात तसं नाही काय. ही काळाची गरज आहे पण मर्यादा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता काय चिंतन चाललं होतं थोडं लक्षात घ्या. अनन्य ममता भक्ती. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे योद्धा शिल्लक नाही आपल्या पक्षाकडून. मग काय करावं म्हणजे अरे बाबा असं काय म्हणतो आपल्याकडे योद्धा शिल्लक आहे ना. म्हणजे कोण आहे म्हणजे कुंभकर्ण आहे. म्हणजे कुठे कुंभकर्ण म्हणजे झोपला. म्हणजे कीर्तनात नाही कुठं झोपला. मग उठवा त्याला रामायण सांगते लक्षात घ्या. अनेक प्रकार त्या ठिकाणी केले. वाजंत्री वाजवली त्याच्या कानात त्याच्या अंगावरून गेली असं रामायण बोलतं. आणि मग ते असणारा कुंभकर्णाला उठवलं. मी अनन्य ममता म्हणजे काय इतकंच सांगायचं. सिद्धांत माझा हाय दृष्टांत याच्या करता दिला मी लक्षात घ्या. आणि मग विचारलं कुंभकर्ण जागा झाला. जागा झाल्यानंतर कुंभकर्णाने सांगितलं म्हणजे कशा करता उठवलं सांगितलं युद्ध करायचंय कोणाबरोबर रामाबरोबर. रामाबरोबर कशामुळं मर्यादा पुरुषोत्तमानं एक स्त्री सीता नावाची ही लंकाधीश भोजराज रावण यांनी त्या तिचं हरण केलं. म्हणून कुंभकर्णाला सुद्धा वाईट वाटलं. कारण कुंभकर्ण सुद्धा विचारी होता. कुंभकर्णाने विचार केला अरे अरे राजा काय केलंस तू हे दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे बाबा विचार कर 80,000 स्त्रिया आहेत तुला आणि एका साध्वी मर्यादा पुरुषोत्तमाच्या स्त्रीवर तू लक्ष केंद्रित केलंस. हे वाईट हे लक्षात घ्या. तरी काही हरकत नाही. कुंभकर्णाने सांगितलं मला उठवलं ना युद्ध करायचंय कारण मी सत्ताधीशाच्या पक्षाकडून आहे. कुणाच्या रावणाच्या पक्षाकडून आहे. कारण कुंभकर्ण पक्ष बदलणारा नव्हता. नाही मला सत्ताधीशाचा कसा असू द्या मी त्याच्या पक्षाकडून आहे आणि मला युद्ध करणं गरजेचं आहे. काही हरकत नाही महाराज. म्हणूनच कुंभकर्ण विभीषणापेक्षा कुंभकर्णाला मार्क जास्त आहेत रावणा त्या रामायणात. चला वस्तुस्थिती लक्षात घ्या. एक निष्ठता मला हे बोलायचं अनन्य ममता म्हणजे काय. आणि मग कुंभकर्णाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्या युद्धामध्ये एक दिव्य स्वरूपाचं वानर त्या कुंभकर्णाच्या हातात आलं. महाराज असं आलं आणि मग कुंभकर्णानं त्या वानराला हातात घेतलं आणि हातानं दाबलं. आता हात तर कुंभकर्णाचाच नाही का. त्या वानराच्या सगळ्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या. महाराज ती घायाळ झालं वानर लक्षात घ्या. अतिशय घायाळ झालं. आणि मग कुंभकर्णाला त्याची दया आली. कुंभकर्णाला दया आली. कुंभकर्णाने सांगितलं वानरा मी तुला जीवदान देतो. अरे तुझी स्थिती मला पावत नाही आता. मी तुला जीवदान निश्चित देतो पण एका अटीवर. म्हणजे कोणती अटे एकच अटे. कोणती अटे म्हणजे फक्त आणि फक्त एकदा रावणाचा झालो मन. काय मन रावणाचा झालो मन. काय नाव त्या वानराचं गंधमादन. त्याचा सुगंध येऊ रामायणात विचार सापडतो आपल्याला. वेळ घ्यायचा नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि मग दिव्य स्वरूपाचं ते वानर आणि घाया झालेलं रक्तानं शत्रूच्या हातात आहे. विचार करा प्राण क्षणात नाहीसा होणारे तत्व सांभाळणारी मंडळी अजूनही आहे. लक्षात घ्या. सांगितलं वानरानं कुंभकर्णा अरे बाबा काय नाही मी सोडतो तुला जीवदान देतो फक्त एक आटे. कोणती आटे काय एकदा रावणाचा झालो म्हणून. त्या वानरानं उपदेश केला कुंभकर्णा अरे मनुष्य देह तर जाणारच त्रिकाल सत्य कौमारे आचरोत्ताज्ञा धर्मान भागवतानि दुर्लभो मानुषो जन्मत दप्यम ध्रुवमर्थदम असारो खरु संसारो दुःख रूपी विमोह का सुत कसे धन कसे कोण नाही कुणाचा रे बाबा. आणि हे तर जाणारच आहे. अरे बाबा पण एक लक्षात घे म्हणजे कुंभकर्णा काय एकदा रावणाचा होऊन जिवंत राहिल्यापेक्षा रामाचं होऊन मेलेलं बरं. याला म्हणायचं अनन्य ममता भक्ती. विठ्ठल आणि मग ती अनन्य ममता भक्ती अजूनही भक्तीचा प्रकार आहे. लक्षात घ्या. अविच्छिन्न तन्मयता भक्ती. अविच्छिन्न तन्मयता म्हणजे काय तन म्हणजे तत् आणि मया म्हणजे स्वरूप प्राप्त होणे. काय तन म्हणजे तत् म्हणजे त्याचे आणि मया म्हणजे स्वरूप प्राप्त होणे. त्याचे स्वरूप प्राप्त होणे म्हणजे अविच्छिन्न तन्मयता भक्ती. लक्षात घ्या. आणि आनंद रूपता भक्ती ही पराकोटीची महाराज. काय नाही त्या आनंदाशी जोडा
नाही का? हो, सांगता गोष्टी लागती गोडा. चला, किंवा पुराला रे आला आनंदाचा. हो, वस्तुस्थिती महाराज किंवा अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता मग त्यावेळेस ती भाषा यायला पाहिजे, उगच नाही महाराज. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग महाराज, आनंदाची अंग आनंद. आणि मग त्याला म्हणायचं की अजूनही भक्तीचे काही सूक्ष्म प्रकार आहेत. चला, भक्तीचे अजूनही काही सूक्ष्म प्रकार आहेत. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. तदीयता म्हणजे तो देव आमचा आहे काय. त्वदीयता म्हणजे तो देव माझा आहे. आणि मदीयता म्हणजे तो देव आमचाच आहे. चकारात्मक लक्षात घ्या. नारद भक्ती सूत्र जर आपण बघितलं तर नारद भक्ती सूत्रामध्ये अजून काही भक्तीचे प्रकार नारदांनी सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. कथा विश्वती गर्ग, गर्गाचार्यांनी कथेच्या माध्यमामधून भक्तीचं चिंतन केलंय. मला फक्त माझ्या अभंगाकडे जायचे. एकनिष्ठता बस, आणि अनन्यता, एकविधता, याला म्हणलेले तुकोबार आहे. आणि त्याचा समन्वय साधून या अभंगाची प्रक्रिया केली महाराजांनी. मला सांगा, वस्तुस्थिती ठीक आहे, काही हरकत नाही. कथा विश्वती गर्ग, गर्गाचार्यांनी कथेच्या माध्यमामधून भक्तीचं चिंतन केलं. कथा म्हणजे भक्तीचे नाही का. पूजा विश्वानुरागी किपारा शर्या, पूजेच्या माध्यमामधून भक्तीचे नाही का. आणि शांडिल्याने भक्तीचे 5 प्रकार सांगितले काय. सदाचार, अभिगमन, उपादान, योग आणि ईजा. याचं विश्लेषण नाही घेत. पुन्हा 6 प्रकारची भक्ती आहे अजून. गुणरहित, कामनारहित, सूक्ष्मंतर, प्रतिक्षण वर्धमान, अनुभव रूपम, अविच्छिन्न, हे भक्तीचे प्रकार. पुन्हा अष्टोत्तर भक्ती आहे अजून. अष्टोत्तर भक्ती स्नेहा, प्रेमा, मान, प्रणय, राग, अनुराग, महाभाव आणि भावावेश. त्या ठिकाणी हे भक्तीचे प्रकार आहेत. चला, पुन्हा नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य साख्यात्म निवेदनम. नवविधा भक्ती आहे. आणि नवविधा भक्ती एकनिष्ठता आहे. त्याच्यातली आत्मनिवेदन नावाची भक्ती. काय आत्मनिवेदन नावाची भक्ती जी आहे ना, ती इथं समर्पकी या अभंगाच्या रूपाने. आत्मनिवेदन, आता त्याचे उपासक रामायणामध्ये आहेत आणि भागवतातही आहेत. आता कोण कोण आहे, फक्त आता जास्त नाही करायचं विश्लेषण, पण आत्मनिवेदन भक्तीचा उपासक कोण आहे. रामायणातला जटायू पक्षी आहे आणि भागवतातला बलिराजा आहे. की आत्मनिवेदन भक्ती एकनिष्ठतेची. लक्षात घ्या, अजूनही भक्तीचे काही अंग आहेत. आणि मग त्याच भक्तीच्या अंगानं या तत्वापर्यंत पोहोचण्याकरता तुकोबारायांनी एक दृष्टांत दिलाय अभंगामध्ये की अरे बाबा, अनन्य भक्ती आणि एकनिष्ठता पराकोटीची आमच्या जीवनात प्राप्त व्हावी आम्हाला असं वाटतं. मग ती कशी व्हायला पाहिजे, त्याच उत्तर दृष्टांतानं अभंगाचं पहिलं कडवं. पतिव्रते जैसा
सर्व भावेनो आवडे सर्व भावेनो आवडे सर्व भावेनो त्या भक्तीच्याच अनुषंगानं एकनिष्ठता आणि अनन्य ममता प्राप्त होण्याकरता तुकोबारायांनी अभंगात एक दृष्टांत दिलेला आहे महाराज. कशी भक्ती करावी महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण दैशा परी. जसं पतिव्रतेला आपला स्वतःचा पतीच हा देव आहे. विचार करा, पतीच काय देव आहे. ज्ञानोबाराची एक ओवी फार समर्पक लक्षात घ्या. पतीचे मता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चित्ते. बरोबर गोड बोलले. पतीची या मतानुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चित्ते, किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणी न स्पर्शे. गोड ओव्या दिलेल्या आहेत, लक्षात द्या. वस्तुस्थिती म्हणजे पतीची एकनिष्ठता प्राप्त करणारी पतिव्रता. भ्रतार प्रमाण, प्रमाण या शब्दाचा अर्थ अंतिम सत्य, दुसरं काहीच नाही. काय त्या पतिव्रतेला फक्त प्रमाण कोणतं आहे? एकच आहे महाराज. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतीशी ही पतिव्रता शारीरिक नाही का, आध्यात्मिक, भावनिक, सद्गती पूर्व ही काय असते? रत असते महाराज. विचार करा. म्हणून पतिव्रता आपल्या महाराष्ट्रात एक अद्भुत घटना घडलेली आहे. प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य दोंडा महाराज देगलूरकर यांची धर्मपत्नी कृष्णामाई नाही का, मला वाटतं तंतोतंत ज्ञानोबाराच्या ओवीशी समन्वय साधला महाराज. आणि पती चरणाचा नमस्कार करणं, आपला देह समर्पण करणं. कैशी दशा येईन माझ्या अंगा एकनिष्ठता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण नाही का. आणि दुसरं उदाहरण जर द्यायचं तर ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज वाधानकर, अमरावती जिल्ह्यामध्ये लोणी टाकळी या गावाला महान भगवत भक्त कोण? गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या. ज्ञानोबाराय माझी आई आहे. आज आपल्याला जे ज्ञानोबारायचा परिचय करून दिलेला आहे ना, आज ज्ञानोबारायच्या प्रतिमेचा जो आपल्याला परिचय सध्या आहे आणि आपण ज्ञानोबारायची प्रतिमा पाहतो, ती कोणी करून दिली आम्हाला त्याचा परिचय? तर गुलाबराव महाराजांनी करून दिलेला आहे महाराज. ज्ञानेश भक्त, ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आईच्या गर्भात असतानाच काय जन्मांध 9व्या महिन्यातच त्या ठिकाणी डोळे दृष्टी गेली निघून. लक्षात घ्या. परंतु ही दृष्टी जरी निघून गेली तरी मात्र वृत्तीनं डोळस कोण? गुलाबराव महाराज. आणि मग गुलाबराव महाराजांनी त्या ठिकाणी काय करायचं? ज्ञानोबाराय माझी आई आहे आणि भगवान श्रीकृष्ण माझा पती आहे. जसं कात्यायनी व्रत गोपिकांनी श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात त्या ठिकाणी कात्यायनी व्रत गोपिकांनी केलं की जन्मोजन्मी आम्हाला श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून कात्यायनी व्रत त्या ठिकाणी गोपिकांनी केले. लक्षात घ्या. मग त्याच पद्धतीनं गुलाबराव महाराजांनी कात्यायनी व्रत केलेले आहे. कसं केलेले? संपूर्ण शरीरात त्या ठिकाणी स्त्रीचेच अलंकार घालायचे, स्त्रीचाच वेश धारण करायचा, काय कुंकू लावायचं, मंगळसूत्र हातात घालायचं नाही. अजून त्याच्या पुढे जाऊन बोलू 3 दिवस मासिक पाळीला सुद्धा बाजूला बसायचं. काय श्रद्धा आहे अंतःकरणात. विचार करा. भगवान श्रीकृष्ण माझा पतीच भ्रतार प्रमाण. कसा? भ्रतार प्रमाण. जसा पतिव्रतेला भ्रतार आहे, भ्रतार म्हणजे पती, काय प्रमाण आहे, अंतिम सत्य.
सहज गुलाबराव महाराजांनी ती भक्ती केलेली आणि 34व्या वयाच्या म्हणजे त्यांना फक्त 34 वर्षच आयुष्य होतं गुलाबराव महाराजांना आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक माधुर्य भक्ती नावाचा ग्रंथ लिहिला. कांतासक्ती माधुर्य भक्ती हा ग्रंथ त्यांनी तत्वज्ञानाचा विषय त्यांचा त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून असा असणारा सुंदर तो पतिव्रतेचा धर्म त्यांनी स्वीकारलेला आहे महाराज. तुकोबाला त्याचा समन्वय साधून दृष्टांत देतात की जशी एकनिष्ठता पत्नीची पतिव्रतेची पतीच्या ठिकाणावर असती चरणावर असती तशीच एकनिष्ठता आम्हा नारायण तैशा परी आम्हाला भगवान त्याच पद्धतीने हीच आमची निष्ठा आहे. त्या ठिकाणी विचार करा आणि निष्ठेच्या ठिकाणी मनुष्याला फलश्रुती मिळते आणि मग तीच प्रतिमा कशी मिळाली. लोकांनी चर्चा केली महाराज ज्ञानोबा तुम्ही आई म्हणता ना आई म्हणता आणि श्रीकृष्ण तुमचा पती असं म्हणता ना तुम्ही पण ज्ञानोबा तुम्ही पाहिलेत का तुम्ही तर जन्मांध आईच्या गर्भात 9व्या महिन्यात तुम्हाला अंधत्व प्राप्त झालेले आणि मग तुम्ही आई पाहिली का ज्ञानोबा ते म्हणजे का नाही पाहिली. डोळस वृत्तीनं जीवनात हा आनंद स्वीकारता येत असतो लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी विचारणा केली एका चित्रकारानं एक कागद आणि पेन आणला आणि पेन आणल्यावर आत्मसाक्षात्कार दृष्टीनं ज्ञानोबरायला आत्म त्या ठिकाणी आसनावर बसवलं आणि त्या पेन त्या कागदावर जी मूर्ती रेखाटली ना काय आपल्या जिंतूरला त्या दिवशी संदीपान दादानी सांगितलं नाही का संदीपान दादा महाराज शिंदे त्यांनी सांगितलं ज्ञानोबाची तीच कोणती प्रतिमा आहे ती फेट्यावरची काशीत विचार करा. ही ज्ञानोबांचा परिचय साक्षात गुलाबराव महाराजांनी दिलेला आहे आणि असे गुलाबराव महाराज हे पातिव्रत्य धर्म त्या ठिकाणी कात्यायनी व्रतामधून भगवान श्रीकृष्णच आमचा पती आहे या माध्यमामधून त्यांनी भक्ती केलेली आहे. लक्षात घ्या जे ज्ञानोबाचे शब्द आहेत ना ओवी आहे ना त्याचा समन्वय साधणारी वृत्ती त्यांच्याकडे होती. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते का पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणी न स्पर्शे म्हणून तुकोबाराय म्हणतात की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण दैशा परी. एकनिष्ठता जशी पतिव्रतीच्या ठिकाणी पतीच्या ठिकाणी आहे पतिव्रतेची त्याच पद्धतीनं आम्ही नारायणाची भक्ती करतो महाराज. आता याला बरंच तत्वज्ञान देता येईल आपल्याला थोडं वस्तुस्थिती लक्षात घ्या की उपनिषदाने पतिव्रता कोणाला म्हणलेले की अन्याय त्या अनन्यतेलाच उपनिषदाने पतिव्रता त्या ठिकाणी सांगितलं. आत्मनास्तु कामानां सर्व प्रियम भवती उपनिषदे सांगते की अनन्य ही भक्ती ही त्या ठिकाणी एकनिष्ठता अतिशय महत्वाची आहे. आणि कमवा दयाळू शरणम व्रजेम मला सांगा भगवान फार दयाळू आहे महाराज आमचा. कशी भक्ती करा पण त्यामध्ये एकनिष्ठता प्राप्त पाहिजे. वैरत्वानी मोक्ष मिळाला की नाही मिळाला की नाही. अहो बकीयम स्तनकालकूटम जिंगासया पायेन साध्वी जी पुतना मावशी काय स्तनामध्ये विष धारण करून आली कोणाला देवाला कृष्णालाच मारण्याकरता आली पण आमचा भगवंत किती दयाळू आहे. कमवा दयाळू शरणम रजेम महाराज वैरत्वाने मोक्ष प्रदान केला का एकनिष्ठता होती म्हणून. विष पाजावयाले पुतना मावशी सायुज्यता तियेशी देनेरया नाही तर ज्ञानोबाराय वर्णन करतात जे सनकादिकाचे ज्ञाने वस्तुस्थिती पहा नाही का. आणि मग त्या पुतनेला सायुज्यता नावाची मुक्ती मिळाली. सायुज्यता नावाची मुक्ती म्हणजे काय आता मुक्त्या 4 येतात सलोकता स्वरूपता सायुज्यता आणि समीपता नाही का. हो त्या ठिकाणी कशामुळे प्राप्त होतात एक पुण्याईमुळे प्राप्त होती एक ध्यानामुळे प्राप्त होती एक ज्ञानामुळे प्राप्त होती नाही का. अशा ह्या आणि एक तपामुळे प्राप्त होती. अशा ह्या सायुज्यता म्हणजे काय देवात आणि भक्तात किंवा जीवात आणि देवात कुठलाही यत्किंचित तीळ मात्र
भेद नसणं म्हणजेच काय, एकनिष्ठता आणि अनन्यता. आणि त्याच पद्धतीनं तुकोबाराय स्वतःची अनुभूती सांगू लागले. आम्हा नारायण तैशा परी. कसा नारायण तुम्हाला तैशा परी म्हणजे कसा आहे, कसा आहे नारायण तुम्हाला तुकोबाराय. मग दृष्टांत दिला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रतेला जसा पती प्रिय काय एकनिष्ठता तिच्या चरणावर आहे, तसा आम्हाला नारायण आमचा पवित्र आहे. कारण काही हरकत नाही, ठीक आहे. आणि लगेच त्याचा पुन्हा एक व्यवहारिक दृष्टिकोनामधून एक दृष्टांत दिला. हा पौराणिक माध्यमातून दिला आणि दुसरा व्यवहारिक माध्यमामधून दृष्टांत दिला. मग एकनिष्ठता पतिव्रतेच्या ठिकाणी जशी साधल्या जाते ना, तशीच अजून काही व्यवहारात जर चिंतन केलं आपण थोडं, तर व्यवहारातल्या दृष्टिकोनामधून काही साधल्या जाते का एकाग्रता. तुकाराम महाराज तुकोबाराय म्हणले की बाबा साधल्या जाते ना एकनिष्ठता. त्याचा आहे दृष्टांत अभंगाचं दुसरं. सर्व भावेनो ध्यान हे ध्यान, 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 सर्व भावेनो सर्व भावेनो सर्व भावेनो सर्व भावेनो ध्यान हे ध्यान, 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 सर्व भावेनो गोपाल कुमारी गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी कैशा परी. महाराजांनी एक दृष्टांत दिला. तसा पतिव्रतेला तिचा पती प्रमाण आहे. प्रमाण याचा अर्थ अंतिम सत्य. आणि मग तसा आम्हाला आमचा भगवान किंवा नारायण ही त्या ठिकाणी विभूती आहे, नारायण उक्ती आहे. आणि मग नारायण आम्हाला तसा आहे. तुकोबारायांनी वर्णन केले. महाराज हा झाला पौराणिक माध्यमातला दृष्टांत. व्यवहारिक दृष्टांत महाराजांनी त्या ठिकाणी दिला की कसा नारायण पवित्र आहे किंवा तैशा परी तुम्हाला तुकोबाराय. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. महाराज लोभी असा शब्द आलेला आहे. लोभी कोणाला म्हणावं नाही का, ज्याच्या रात्रंदिवस चित्तामध्ये काय फक्त पैसाच असतो चित्तामध्ये. तथा चित्ते तथा वाचा, यथा चित्ते तथा वाचा, यथा वाचा तथा क्रिया. जसं चित्तामध्ये आहे ते वाचित येतं आणि
वाचेमधून आल्यानंतर त्याची क्रिया होत असती नाही का. आता त्या गवळणीची क्रिया तशीच होती की नाही हो मला? कशी होती? तशीच होती ना. दुधाचं भांड घेऊन जायचं, दुडीवरी दुडी साते गवळणी साते निघाली, काय गवळण गोरस बनू विसरली नाही का. आणि दूध दही घ्या तिला येतच नव्हतं महाराज. काय घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद, घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद. मला सांगा, आणि मग ती दही दूध भरलेलं हो त्यात कशात? साते गवळणी निघाली आणि ती म्हणू लागली गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या. तव तव हा सती मथुरेचा घे नाही का. किंवा अजूनही गोड प्रमाणे जे डोळ्यानं पाहिलं ते मनात बसतं आणि नंतर त्याचा वाणीतून उच्चार होतो. विठ्ठल देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. तोच वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. जे मनात असताना ते डोळ्यानं पाहतो आणि पाहिल्यानंतर ते चित्तात बसतं आणि चित्तात बसल्यानंतर त्याचाच वाणीमधून क्रियामधून त्या ठिकाणी उपचार होतो. म्हणजे यथा चित्ते तथा वाचा नाही का. आणि तथा वाचा यथा क्रिये. वाचेतून आले किती क्रियेत घडत असतं लक्षात घ्या. मग तसं लोभी माणसाच्या ठिकाणी काय चित्त कशात असतं? वाचेने धनातच, मनाने धनातच आणि शरीराने धनातच चित्त असतं महाराज. सर्व भावे लोभ्या. महाराजांनी लोभी या शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी? ध्येय, ध्येय निश्चय असा तत्वज्ञानात करता येतो आपल्याला. लोभी या शब्दाचा अर्थ सर्व भावे लोभ्या. जसं लोभी माणसाच्या ठिकाणी काय एक निष्ठता कशात असते? त्या धनात नाही का. तशी तुकोबाराय म्हणतात सर्व भावे लोभ्या. काय त्याचं ध्येयच काय असतं? कशात असतं? आवडे हे धन. धनच आवडते त्याला, काही नाही. त्याला समजा म्हणलं की हरिपाठ कर लोभी माणूस जमत का? हरिपाठ कर म्हणलं तर नाही, गाथा पारायण कर म्हणलं तर नाही. सगळं पैशाचंच. आणि पैशाच्या ठिकाणी अनेक अनर्थ आहेत. अर्थ अनर्थ हा भागवतात 15 अनर्थ सांगितलेले. हो 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 15 अनर्थ लक्षात घ्या. मग पैसा कमवू नये का? कमवावाच, पण कसा कमवावा त्याची आचारसंहिता दिलेली. जोडवनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. कारण असं जर धन कमवलं तर त्याची फलश्रुती काय आहे आणि त्याचं प्रमाणपत्र कोणतंही तुकोबाराने देऊन टाकलंय. उत्तमची गती. त्याचं प्रमाणपत्र मिळालं की नाही? मिळालं. मग ध्येय लोभ्या करतात तसा लोभी काय ध्येय लोभ्याचं कशात असतं? पैशातच असतं, धनातच असतं. तुकोबारांनी व्यवहारिक दृष्टांत दिलाय. सर्वला भावे लोभ्या आवडे हे धन.
गुरुजी सांगायचे काय झालं महाराज, एका मारवाड्याला बालाजी प्रसन्न झाला. कोण? तिरुपतीचा बालाजी. बालाजी बोलायचे पैशावालाच थोडा नाही का, माणसं जातात महाराज बालाजीला. बालाजीला गेलं की म्हणजे पैसा मिळतो. आणि मग ते बालाजी प्रसन्न झाला सहज सहज. आणि मग म्हणजे काय पाहिजे ते म्हणजे पैसा. मला ते बालाजी दयाळू होता. काय त्यानं काय केलं म्हणजे बस, त्याची एकनिष्ठता पाहून बालाजीने सांगितलं म्हणजे बस काय हरकत नाही, पैसा. त्याला कमरी इतका पैसा दिला महाराज आणि त्याच्यात बसवलं. आणि पुन्हा विचारलं बालाजीनं काय पाहिजे, ते म्हणला पैसा. त्याच्या डोक्या इतका पैसा दिला हो आणि बसवलं. तरी याला विचारलं पुन्हा काय पाहिजे, ते म्हणला पैसा. ऐका म्हणजे हातभर त्याच्यात पुरला पैशात. काय केला, पुरून टाकला पैशात. तरी त्याचं ध्येय कोणतं होतं, पैसा. लोभी माणसाचं ध्येय जसं पैसा आहे, धन आहे, तसं तुकोबाराय म्हणतात आमचं ध्येय कोणते, आम्हा नारायण. आता धन चांगलं की वाईट येऊ, झालाय माझा वेळ, आता काय करू. मला कीर्तन खूप आनंदाने करायचं होता, पण समाधान महाराज तुमचं पुण्य कमी पडलं, माझं पाप उभं राहिलं. मला सांगा वस्तुस्थिती कशी झाली की त्या गावात कथेला 4 म्हणजे 4च. डाकणे साहेबांना आम्ही आता जाणार ते पाहण्यात येईल. 4 म्हणजे 4च उद्धव महाराज. कारण 5-6 हजाराचं गाव आहे ते, आणि तिथं सगळ्याला ती महापंगत असते. आणि मग ते लोकांचं चित्त मग हे असं सर्व भावी लोभ्या. तिथं ते 4 वाजले की काय दिसतं त्यांना, बस काहीच नाही. ते म्हणजे महाराज जय हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र, बस. हा बाबा भागवताची कथा राहिली ना आपण म्हणजे पुढच्या वर्षी करू न, यावर्षीच काय सगळं सांगावं असं काही महत्व आहे का नाही. चला ठीक आहे, काय हरकत नाही. पण धन चांगलं की वाईट, आता धनाबद्दल खूप चिंतन करता येईल. लक्षात घ्या की पैसा हा काय, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मला एका राजवाड्यात 4 चोर होती आणि त्या चोराने चोरी केली राजवाड्यात. धन कोणाचं इतकं सांगायचं मला. आणि चोरी केली राजवाड्यात चोरायनं, आणि 4 जण होते. मग आता धन पुष्कळ चोरी केल्यानंतर त्या धनाची रास पडली महाराज. आणि ते सगळं धन एका आंब्याखाली नेलं आणि आंब्याखाली त्याची रास त्या धनाची पडली. पडल्यावर आता त्या चोरांनी म्हणले की बाबा वाटून घेऊ. आता धन कोणाचं इतकं सांगायचंय मला. ज्या धनावर लोभ आपला प्राप्त होतो अर्थानर्थ हा, ते धन नेमकं कोणाचं काय आणि किती लोभी माणसाचं ध्येय त्याच्यावर असतं, तुकोबारायांनी दृष्टांतानं दिलेले. लक्षात घ्या. आणि मग ते मोठीच्या मोठी रास त्या धनाची. 1 जण म्हणले, 2 जण म्हणले अरे बाबा अरे खूप वेळ झालाय, 12:15 वाजले, काय आता धन वाटून घेऊ. त्याच्यातला हे 2 जण म्हणले नका, एक काम करा, बराच वेळ झाला, भूक लागली खूप, अगोदर काय करू, थोडा फराळाचं खाऊ आणि मग धन वाटून घेऊ. मग ते म्हणजे काय हरकत नाही, फराळाचं खायचं ना. आता आहे काय, फराळाचं खायचं ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी जवळच गाव आहे म्हणले सायखेडा, काय तिथून एका दुकानावरून थोडं फराळाचं घेऊन या. मला फराळाचं आणलं त्या गावातून दुकानावरून, आणि दुकानावरून आणलं. 2 जण फराळाचं साहित्य आणायला गेले आणि 2 जण त्या धनाच्या रक्षणार्थ बसले, हे धन राखायला बसले. तितक्यात एकाच्या मनात विचार आला, म्हणजे शामराव म्हणजे बोला बाबाराव, म्हणजे धन कोणाचं झाडा खाल्लं, ते म्हणजे 4घाचं. ते म्हणजे 4घाच्या ऐवजी जर 2घायलाच घ्यायचं ठरवलं तर म्हणजे सोपं आहे. ते कुठे गेले, फराळाचं आणायला गेलेले, फराळाचं आणायला गेलेले. मग एक काम करायचं, ते फराळाचं आणायला साहित्य गेले आणि पाण्याची तर आवश्यकता देहाला आहे. मग त्यांनी पाणी पिण्याकरता ही समोर विहीर, त्या विहिरीजवळ 2 जण जातील. गेल्यानंतर दोघांनी दोघांचा पाठलाग करायचा, एकाने एकाला ढकलायचं, एकाने एकाला. आता धन कोणाचं, दोघांचं. आणि मग इकडं फराळाला आलेले विचार केला महाराज, ते म्हणजे झाडाखालचं धन कोणाचं, म्हणजे 4घाचं.
म्हणजे चौघाच्या ऐवजी दोघांनाच घ्यायचं ठरवलं तर ते म्हणजे सोपं आहे. आपण कशा करता आलो, फराळाचं साहित्य न्यायला आलो, मग याच्यातच 2-4 खेप इडलीचे झाकणं टाकून देऊ, टाकून देऊ. टाकलं येईन आणि झाडाखाली आली. ते म्हणजे या हातपाय वगैरे धुवून घ्या, जा काय हातपाय धुवून घ्या आणि फराळाचं आपण खाऊ. महाराज ते बिचारे हातपाय धुवायला विहिरीवर गेले, एकाला ढकललं, एकाला ढकललं. ऐका, दोघ जण समाप्त झाले. आता धन कोणाचं? दोघाचं. त्याच्यातला एक बुद्धिवान होता. ते म्हणला, अरे बाबा खूप वेळ झालाय, खूप वेळची भूक लागलेली आहे, आपण एक काम करू, अगोदर फराळाचं खाऊ आणि मग धन वाटून घेऊ. कळालं? आता धन कोणाचं? विचार करा. आणि असा अर्थ अनर्थ हा व्यवहारिक दृष्टिकोनातला दृष्टांत तुकोबारायांनी सांगितला. जसं लोभी माणसाचं ध्येय फक्त आणि फक्त त्या धनावरच असतं आणि ते धनच त्याला आवडतं. पैसा नारायण काय आम्हा नारायण पैशा परी. महाराज तसं लोभी माणसाला जसं धन आवडतं ना, तसं आम्हाला भगवंत आमचा आवडतो. मग तुकोबाराय एवढी एक निष्ठता तुमच्या ठिकाणी प्राप्त जर झाली ना, तर मग तुमची अवस्था कशी झाली? महाराजांनी त्याचं उत्तर शेवटचं चरण.
एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेने तुझे. महाराजांनी ही अनुभूती या दोन सिद्धांतानं दिली. अभंगात हे दोन सिद्धांत मांडले, दृष्टांतानं दिली आणि त्याची अनुभूती शेवटच्या चरणात. हे मन कसं झालं एकनिष्ठते म्हणून, एकनिष्ठेनं किंवा अनन्यता प्राप्त झाल्यानं आमचं मन कसं झालं एकविध. एकविध या शब्दाचा अर्थ काय? तत्वज्ञानानं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या तिन्ही देहाचा लय कशाशी झाला? ब्रह्माशी तदाकार झाला. हे तिन्ही देह स्वरूपानं ब्रह्मच झाले आणि ब्रह्मस्थिती किंवा ब्रह्मानुभाव जीवनात प्राप्त होणं म्हणजे काय? देहाची अवस्था साधणं. आणि देहाची अवस्था साधणं म्हणजे काय? एकविधता प्राप्त होणं. आणि मग कोणाला झाली एकविधता प्राप्त? मनाला. आता मनाला होईल की नाही सांगता येत नाही महाराज, कारण मन म्हणजे काय? ऐका, तत्वज्ञानाने विचार थोडा मांडलेला आहे. अंतःकरणाची पूर्वापार वृत्ती आहे, तिला चित्त म्हणा. अंतःकरणाची संकल्प विकल्प करणारी वृत्ती आहे, त्याला मन म्हणा. अंतःकरणाची निश्चय करणारी वृत्ती आहे, त्याला बुद्धी म्हणा. आणि अंतःकरणाची अहम धारण करणारी वृत्ती आहे, त्याला अहंकार म्हणा. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चातुष्ट विचारसागरानं प्रतिपादन केलेले आहे. लक्षात घ्या. मग मनाचं तत्व काय? वायू तत्वापासून बनलेले मन. मला सांगा. आणि मग चंचल आहे मन. कसं आहे? स्थिरता नाही. आणि मग स्थिरता नसलेली वस्तू एकाग्र राहील का? पहिला प्रश्न विचार करा. कारण तुकोबारायचं असं चिंतन करतात, एकविध झाले मन. एकविध मन झालं, मन एकविध होतं का? मला सांगा. मग आपलं मन माणसाच्या ताब्यात मन असावं का मनाच्या ताब्यात माणूस असावं? आपण मनाच्या ताब्यात असायला पाहिजे का मन आपल्या? अजून सोपं करू का? काय मला सांगा. घोडा बसणाराच्या ताब्यात असावा का बसणारा घोड्याच्या? कसा? बसणारा जर घोड्याच्या ताब्यात असला नाही, काय घोडा जर बसणाराच्या ताब्यात असला तर वेळेवर जाता येईल. आणि बसणारा जर घोड्याच्या ताब्यात असला महाराज, काट्या कुपट्याशिवाय उभं करणार नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, संस्कृती संसार हा. चला वस्तुस्थिती. मग मनाची एकाग्रता होईल का? तुकोबारायची नाही झाली. तुकोबारायने प्रश्न मांडलेला आहे गातावाचा. ऐका, तुकोबारायने स्वतःची अनुभूती व्यक्त केलेली आहे. न होय निग्रह देहाशी दंडन नवजे भूक तहान सहावधी. कीर्तनात फेटा बांधणं सोपं आहे साहेब, हो. आणि अंगावर शाली घेऊन कथाही सांगणं सोपं आहे, मन एकाग्र करणं कठीण आहे. याच्यासाठी तपश्चर्यात लागते.
अरे मना एक करी. कसं आहे मग 10 प्रकारच्या वस्तू चंचले तत्वज्ञानानं सांगितल्या. मनो मधो करो मेघो मालिनी मदनो मरुता माम मधो मरकटो मष्टो मकारा दश चंचला. आता 10 प्रकारच्या वस्तू चंचले. देहानं कीर्तनात दिसतोय महाराज, देह कीर्तनात दिसतो, पण मन तुमचं नाही माहित मला, कारण माझं मी सांगित असतो बरं का साहेब. काय कारण परमात्मा दुसऱ्याचं धुणं धुवायचं सांगितलंच नाही. लक्षात घ्या. आपोली आपण करा सोडवण काही मी उद्धार पावीन. काय आपला उद्धार होणं हेच गरज आहे. साधू संत आहेत तर दुसऱ्याच्या उद्धाराकरता. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, आपल्याला त्याची काळजी नाही महाराज. पण आता आपल्याला तर अशी सवय लागलेली, आपलं तसं सोडून द्यायचं. महाराज मुसळधार पाऊस पडू लागला आणि एका जणाच्या घरात गळ्या इतकं पाणी होतं. किती गळ्या इतकं पाणी त्याच्या घरात. आणि ते दुसऱ्याला विचारायला म्हणायला, ढाकणे साहेब तुमचे पत्र फेरले का? ते म्हणजे यार तुझ्याच घरात गळ्या इतकं पाणी. दुसऱ्याला काय विचारतो, आपलं काय चाललंय. दुसऱ्याची दुर्गुण पाहिल्यापेक्षा, सद्गुण पाहिल्यापेक्षा स्वतःची दुर्गुण पहा. जग कसं आहे म्हणण्यापेक्षा मी जगातला कसा आहे हे महत्वाचं आहे. विचार करा. आणि मनाची प्रक्रिया आहे महाराज. मनाने ज्ञानोबारांनी मनाचे काही प्रकार तत्वज्ञानात सांगितलेले. आता वेळ संपुष्टात आलाय आपल्या जवळ, आला नाही झालाच. लक्षात घ्या. म्हणून थोडा बदल केला होता पण नाही होत. दुपारची वेळ असती 9 ते 11. चला जाऊ द्या, आता 12 वाजले. आता निघणंच गरजेचं आहे नाही का साहेब, कारण 2 तास लागतात जायला. हिंगोलीच्या पुढे 10 किलोमीटर कथा आहे आणि 1 ते 4 आहे. 1 ते 4 2ला तरी तोंड दाखवावं लागणार आहे त्यांना जाऊ. चला. आणि ते परमच आमचे दामवांना जवळेकर दिगंबर महाराज कुठे, मी होय म्हणत नव्हतो. लक्षात घ्या. त्याच्या आग्रह असतो मला ते करावं लागलं, कारण ती तिथं उपस्थिती म्हणून वस्तुस्थिती मला एक म्हणायचे की तुगा म्हणे एकविध झाले मन. एकविध कधी होतं महाराज मन? एकनिष्ठता प्राप्त झाल्यानंतर मनाचे काही प्रकार सांगितले. ईर्ष्या कालुष्य, राग कालुष्य, द्वेष कालुष्य, असूया कालुष्य, अपकार कालुष्य आणि अमर्ष कालुष्य. निश्चय होत नाही मनाचा. होतो का बरं? प्रयत्न तरी निश्चयाचा आहे का मनाचा? खरंच सांगा. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण करावाची इच्छा होती का मनाला? होती का? होत नाही महाराज. काय करू? ज्ञानोबाराचे पारायण झाले पाहिजे. गात्याचे पारायण सांगू का अजून? सध्या तरण्याकरता फक्त एकच उपाय आहे जीवनात. काय? तुकोबारायचा गाथा आणि ज्ञानेश्वरी. याच्याशिवाय आता जीवनाचा तरण्याचा मार्ग आमच्या जीवनात काही नाही महाराज. विचार करा. आणि मनाला हेच सांगा, अरे मना एकविधता, एकाग्रता प्राप्त कर. ही अनुभवामधून त्या ठिकाणी एकाग्रता प्राप्त होती. जरी आणि नेने दुजे हा शब्द जे आहे ना इथं तत्वज्ञानाने याची संकल्पना कशी मांडलेली. नेने शब्दाचा अर्थ अद्वैत भूमिका. कुठल्याच प्रकारचं द्वैत नाही. सिद्धांतानं अद्वैत भूमिकेमधून नेने शब्द वापरला आणि तुझे या ठिकाणी एकनिष्ठता या माध्यमामधून वापरला. म्हणून दोघा म्हणे आता शेळीचा दृष्टांत दिलेला आहे पण मला सांगायचा नाही. तुकोबारायनं मनाला दिला का नाही शेळीचा दृष्टांत? जैसे चरणे शेळीयाचे का धावणे. ज्ञानोबाराय म्हणतात काय? वारियाचे जाळणे आगीचे भरते होते. महाराज जशी तृप्ती नाही शेळीला खाण्यात तृप्ती नाही आणि मनाला विषय भोगण्यात तृप्ती नाही, म्हणून एकविधता प्राप्त होत नाही. पण तुकोबाराय म्हणले की तरी आम्हा नारायण तैशा परी या पतिव्रतेचा आणि लोभी माणसाचा दृष्टांत दिला आणि आमचं मन कसं झालं? एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेणे तुझे. ब्रह्माकार वृत्ती झाली आमची. अनुभव शिल्लकच राहिला नाही महाराज. तदाकार वृत्तीमुळे आता आम्ही त्या स्थितीला जाऊन पोहोचलो. म्हणून आता आम्हाला कशाचीच आवश्यकता राहिली नाही. हो सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. या ठिकाणी कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ना, ही परंपरा महाराज या समाधान महाराजांच्या घराण्याची फार मोठी. आमच्या सज्जन महाराजांना आता आम्हाला एक विषय सांगितला की त्यांच्या आई साहेबांनी राधा नाव घेऊन आपलं जीवन संपवलं. विचार करा
अजून ही परमार्थाची पावतीचे महाराज नाही का. आणि हेच परमार्थ दुसरा कोणताच नाही लक्षात घ्या काय. आणि त्याच परमार्थाच्या माध्यमामधूनच ही चाललेली परंपरा. मला थोडं नवल वाटतं किंवा देवकार्याच्या दिवशी कीर्तन मला थोडं एक संकल्पना वाटली मनाला. आणि मी म्हणूनच विचारलं किंवा म्हणलं देवकार्य महाराज म्हणले हे करून. म्हणलं मग आता देवकार्याचा स्थितीतला एखादा अभंग नाही का आणि त्याची चिंतन करायचंच होतं मला. येऊनी वराडीनी बैसण्यात ठीक काय नाही. पतिव्रतेचं माध्यम साधून एकनिष्ठता आणि अनन्यता तुकोबाराची एकविधता या ठिकाणी आपण प्राप्त केली. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. त्यांच्या परंपरेत अशी सद्बुद्धी निर्माण होऊन परमार्थ साधण्याची सद्बुद्धी त्यांना वेळोवेळी व्हावी हे ज्ञानोबाराय तुकोबाराच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रार्थना आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय